मित्रहो नमस्कार. यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. आणि बांधवांनो, आज आहे 8 मार्च, अर्थातच जागतिक महिला दिन. या महिला दिनाच्या संदर्भात अनेक आख्यायिका म्हणण्यापेक्षा यातली जी एक सत्य वस्तुस्थिती आहे ती सगळी बांधवांनो तुम्हाला माहिती आहे. त्याच्या आणखी विस्तारात न जाता मी थेट विषयाला सुरुवात करतो. आणि एकूणच या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज आपण ज्यांना स्टुडिओमध्ये बोलवलेलं आहे तर त्या आहेत ललिताताई आसटकर, की ज्या आर्वी येथे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. आणि हे त्यांचं कार्य जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत मित्रहो सध्या सुरू आहे. तर एकूणच या महिला दिनाचं औचित्य साधून त्यांच्याशी हा दिलखुलास संवाद होत असताना आपणाला सुद्धा विनंती आहे की आज ज्या दिवसाच्या औचित्याने मित्रहो आपला हा संवाद होणार आहे हा आपण जीवाचा कान करून ऐकावा. आणि एकूणच स्त्रियांची जी काही अस्मिता आहे या अस्मितेच्या संदर्भात आपणही थोडं सजग राहून त्यांना कसं प्रोत्साहित करता येईल याचा सुद्धा साकल्याने विचार करण्याचा आपण या दिवशी प्रयत्न करणार आहोत, संकल्प करणार आहोत. तर ललिताताई, रेडिओ वर्धाच्या वतीनं आणि आपला आवाज ऐकणारी आमच्या ज्या माता भगिनी आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. सध्या आता आपल्याकडे जी एक जबाबदारी आहे बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून, याबाबत तर आपण बातचीत करणारच आहोत. परंतु मला जाणून घ्यायला आवडेल की आपलं माहेर, आपलं बालपण, आपलं शिक्षण आणि बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर रुजू होण्यापर्यंतचा जो एक प्रवास आहे तर तो अगदी थोडक्यात जाणून घ्यायला मला आवडेल. नक्की सर. मी ललिता उमेश आसटकर. माझं जे माहेर आहे ते आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी म्हणून आहे. माझं शिक्षण देखील त्याच ठिकाणी झालेलं आहे. आणि लग्नानंतर मी वर्धा जिल्ह्यामध्ये आली, वर्धा जिल्ह्याची सून. आणि 2002 मध्ये मी पर्यवेक्षिका म्हणून रुजू झाली. आणि आता 1 वर्ष झालं की बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून मी इथला कार्यभार पाहत आहे आर्वी. शिकत असताना काय स्वप्न होती तुमची, की आपण नोकरी करावी की एखादा व्यवसाय करावा किंवा एखादी चांगली उद्योजिका बनावं, असं काही डोक्यात होतं? नाही, शिकत असताना तर असं वाटायचं की मला आधीपासून लेखनाची वगैरे आवड आहे, इतर गोष्टीची पण आवड आहे, तर ते करावं. आणि त्यासोबतच मला शिक्षिका होण्याचं माझं स्वप्न होतं की आपण म्हणजे ॲटलिस्ट सिनियर कॉलेजला वगैरे आपण लेक्चररशिप करावी. कारण तो विषय माझा म्हणजे कसं आवडता आहे, शिकणं आणि शिकवणं. मुळात मला हे आवडत असल्यामुळे शिक्षिका व्हायचं माझं स्वप्न होतं. आता शिक्षिका न बनता एका संवेदनशील विभागामध्ये आपण आता काम करत आहात, तर काय अनुभव आहेत तुमचे? आणि जेव्हा तुमच्याकडे ही पहिल्यांदा जबाबदारी आली तुमच्या फिलिंग काय होत्या त्या दरम्यान? निश्चितच मी स्वप्न बघितलं होतं की शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं करिअर करण्याचं. पण ते काही गोष्टी अशा असतात की आपल्याला कुठे संधी मिळेल आणि आपण कुठे जाऊ हे सांगता येत नाही. पण 2002 मध्ये मी पर्यवेक्षिका म्हणून जेव्हा रुजू झाली तर माझ्यासाठी हे क्षेत्र नवीनच होतं. कारण -9 पासून इथे काम केलं जातं. म्हणजे स्त्री गरोदर राहते तेव्हापासनं म्हणजे शून्याची जी निर्मिती, जी सृजन आहे ते इथे आहे. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा तर मला नवीनच होत्या. परंतु कशी शिकण्याची आवड असल्यामुळे काहीच कठीण गेलं नाही. आणि मला मुळात मग ती आवड निर्माण झाली. आणि आपण जिथे आहोत तिथे, कुठे आहोत हे महत्वाचं नाहीये, पण आपण जिथे आहोत तिथे आपण प्रामाणिकपणे जर काम केलं तर निश्चितच आपल्या कामाची दखल घेतल्या जाते आणि आपलं जे काम आहे इतरांसाठी प्रेरणादायी देखील ठरते. या एकमेव याच्यानी आणि काम करत असताना, आणि हे फील्ड आहे, कार्यक्षेत्र जे आहे आपल्याला तळागाळातील लोकांशी काम करायचं आहे, तर ती जी काही अनुभव आली चांगली वाईट, तर त्या अनुभवाने दिवसेंदिवस समृद्ध होत गेलं म्हणावं, किंवा आणखी काहीतरी चांगलं त्यातनं करता आलं आपल्याला. कारण कधी कधी काय असते, दुसऱ्यांच्या अनुभवावरनं पण आपण काही चांगलं शिकत असतो. आणि मला असं वाटतं अनुभवाशिवाय दुसरा गुरु नाहीये. बिलकुल बिलकुल. खरं म्हणजे आता ज्या मध्यंतरी आपण जो उल्लेख केला की आता 09 पासनं खरं म्हणजे आता आपल्या कामाची सुरुवात होते. आणि प्रत्येक स्त्रीचं हे स्वप्न असतं की आपण आई व्हावं. कारण तो जो काही मातृत्वाचा आनंद आहे तर तो त्याचं वर्णन करणं शब्दात शक्य नाही. ज्या माऊलीच्या पोटी बाळ जन्माला येतं तर तो आनंद फक्त तिलाच ठाऊक असतो आणि तिच्या परिवाराला ठाऊक असतो. दरम्यानच्या काळात आता स्त्रियांच्या आरोग्याच्या संदर्भात जरी आपल्या माता भगिनी जागृत झालेल्या असल्या तरी पण प्रचंड समस्या म्हणजे आहाराच्या त्या अनियमिततेमुळे म्हणा, किंवा जे काही आता आपल्या आहारात जात आहे तर ते फारसं असं सकस जात नाही आहे. त्यामध्ये रासायनिक इतकी भरमार होत आहेत की त्याच्या अनिर्बंध वापरामुळे आपलं जे काही पोषण मूल्य आहे विशेष करून मातांचं तर ते त्या पद्धतीनं होत नाही आहे. तर एक अधिकारी म्हणून या गोष्टीकडे आपण कसं पाहता आणि यातून त्या माऊलीला रिलीफ मिळावा किंवा तिच्या पोटात चांगलं अन्न जावं यासाठी काही शासकीय योजना वगैरे आपण राबवत आहात का?
हो, शासकीय योजना आहेतच. कारण ज्या गरोदर माता आहेत किंवा मग जेव्हा स्तनदा माता आहे, बाळ झाल्यानंतर आपण तिला स्तनदा माता म्हणतो. गरोदर मातांसाठी, स्तनदा मातांसाठी घरपोच आहार येतो, THR येतो. तो पहिल्यांदा फोर्टिफाईड रूपामध्ये दिला जायचा. आता ते धान्य स्वरूपामध्ये त्यांना मिळते गरोदर आणि स्तनदा मातांना. जसं आता तुम्ही मगाशी म्हटलं की ते सकस अन्न जात नाही. बरेचदा काय होते, आता जनरली आपण आता रेशो बघितला तर असं खाण्यापिण्याची कमतरता नाहीये असं आपल्याला जाणवतं. पण ते कशा पद्धतीने खाल्ल्या जातात, बऱ्याचशा ज्या सवयी असतात आपल्या, त्या सवयी, चुकीच्या सवयीमुळे काय होते की त्या अन्नाचं शोषण आपल्या शरीरामध्ये होत नाही. आणि मग आपण आता बघतो की जर आपल्या महाराष्ट्राचा जरी विचार केला तर आपण आता जो कुटुंब सर्वेक्षण झालेला आहे किंवा त्यामध्ये वगैरे आपण जे बघितलेलं आहे, त्या ॲनिमियाचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त आहे. जनरली आपण बघतो आहे की महाराष्ट्राचाही जरी विचार केला तर 85% स्त्रिया ज्या आहेत त्या ॲनिमिक आहेत. मॉडरेट ॲनिमिया जो आहे आणि 10 पेक्षा कमी तो मॉडरेट ॲनिमिया, 7 पेक्षा कमी हा सिव्हिअर ॲनिमिया. तर ह्या ज्या गोष्टी आहेत आपल्याला पाहायला मिळतात. तर हे कशामुळे होते, तर आपण योग्य प्रकारे अन्नाचं सेवन न केल्यामुळे किंवा आपल्या रूढी परंपरा आहे. बऱ्याचदा म्हणजे घरामध्ये कसं असते की तेवढं अन्न आपल्याला गेलं पाहिजे, पण ती एखादी स्त्री असते की नाही आता शेवटी जेवण करत आहे तर मग ती जेवढं आहे तेवढंच खाऊन घेणार. गरोदरपणामध्ये पण जसं मगाशी तुम्हाला मी -9चं म्हटलं की 9 महिने जे आहे तिला एका बाळाला आपल्या पोटामध्ये वाढवायचं आहे. तर ही जनजागृती होणं गरजेचं आहे. म्हणजे केवळ ते बाळ त्या म्हणजे मातेचं नाहीये, तो आनंद तिच्यासाठी अवर्णनीय असला आणि केवळ ते बाळ ते एकटीचं नाही आहे, ते संपूर्ण कुटुंबाचं आहे. तर ही संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे तिची काळजी घेणं. कारण गरोदरपणामध्येच तिची जर योग्य काळजी घेतली तर जे बाळ आहे ते सुदृढ जन्माला येईल. आणि आमची एक कन्सेप्ट आहे 1000 दिवसाची. म्हणजे गरोदरपणामधले 270 दिवस आणि 1 वर्षाचे 365 दिवस आणि दुसऱ्या वर्षाचे 365 दिवस. तुम्ही 270 अधिक 365 अधिक 365 याची जर बेरीज केली तर ते 1000 असं येते. म्हणजे याचाच अर्थ की ती गरोदर राहिल्यापासून बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत, जोपर्यंत त्या बाळाची जर व्यवस्थित काळजी घेतली, गरोदरपणामध्ये मातेसह बाळाची आणि त्यानंतर बाळाची 2 वर्षापर्यंत जर योग्य काळजी घेतली तर निश्चितच ते बाळ सुदृढ आणि त्याचं आजारी पडण्याचं प्रमाण हे कमी होते. आणि मगाशीच मी म्हटलं की ते कुटुंबात म्हणजे मातेचंच नाही आहे तर संपूर्ण कुटुंबाचं आहे, तर कुटुंबाचं नाही तर संपूर्ण गावाचं आहे, गावाचं नाही तर ते राज्याचं आहे, ते म्हणजे आपल्या देशाचं आहे. म्हणजे पुढे होऊन तो म्हणजे भावी नागरिक होणार आहे. तर इथनच जर आपण सुरुवात केली त्याची, म्हणजे काय आहे, मग समस्या निर्माण झाल्यानंतर जर आपण ह्या सगळ्या गोष्टी करत राहिलो तर मग ती जटिलता वाढत जाते. म्हणून इथपासूनच आपल्याला जाणीव जागृती करणं फार गरजेचं आहे. नक्कीच ललिताताई, आपला संवाद हा असाच सुरू राहणार आहे. परंतु या ठिकाणी आपण आपल्या मनातलं गाणं आपल्या मायमाऊल्यांना ऐकवणार आहोत. तर तुमच्या मनातलं गाणं त्यांना कोणतं ऐकवायला आवडेल तुम्हाला या वळणावरती? नक्कीच सर, शांता शेळके यांनी रचलेलं ते गाणं आहे आणि आशा भोसले यांच्या आवाजामध्ये ते स्वरबद्ध झालेलं आहे, फुलले रे क्षण माझे. नक्कीच मित्रहो, या मुलाखतीसहित या गाण्याचा सुद्धा आपणही आनंद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा.
श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे मनमोराचे जादू भरे पिसारे मेंदीने शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले सजले रे क्षण माझे सजले कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे भुलले रे क्षण माझे फुलले मेंदीने शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले हसले रे क्षण माझे हसले फुलले रे क्षण माझे फुलले मित्र हो, या म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण ज्या व्यक्तिमत्वाशी बातचीत करत आहोत तर ते व्यक्तिमत्व अर्थातच ललिताताई आसटकर यांच्यासोबत जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपला संवाद सुरू आहे. आता ललिताताई, खरं म्हणजे आता आपला जो विभाग आहे, आपलं जे डिपार्टमेंट आहे, तर ते अतिशय संवेदनशील आहे आणि ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की आता आजची मुलं तर हे उद्याचं आपल्या भारताचं भविष्य आहे. बरोबर. वर्तमानात आता आपल्या देशामध्ये युवकांची इतकी प्रचंड संख्या आहे की भारत हा आता युवकांचा देश आहे हे जगानं सुद्धा मान्य केलेलं आहे. तरुणांचा देश म्हणून आता ओळखला जातो आहे. परंतु दरम्यानच्या काळात आता तरुणाई पुढे ज्या काही बेरोजगारीच्या समस्या आहेत, काही आरोग्याच्या समस्या आहेत, तर याची सुरुवात मला वाटते बालपणापासूनच होतं आणि जर आपण चांगले संस्कार जर आपल्या मुलांवरती केलेत तर पुढे चालून ते या भारताचे सुजाण नागरिक बनतील. हे एक साधं सोपं समीकरण आहे. बरोबर आहे. तुमच्या विभागाअंतर्गत तुमच्यावर ज्या काही मौलिक जबाबदाऱ्या आहेत तर मला त्या जरा जाणून घ्यायच्या आहेत की आपल्या कामाचं नेमकं स्वरूप काय आहे सध्या. हां, जसं आता आमच्या विभागाकडे जसं बघितल्या जाते की नाही बा, आहार, आरोग्य आणि पोषणावरच हे काम केल्या जाते. पण हे तर आम्ही करतोच, पण त्यासोबत पूर्वशालेय शिक्षण जे आहे 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी पूर्वशालेय शिक्षण. आता ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी ही संस्था आहे आणि अंगणवाडीच्या माध्यमातून आहार, आरोग्य, पोषण तर दिल्या जातेच, पण त्यासोबतच पूर्वशालेय शिक्षण दिल्या जातं. आता तुम्ही दरम्यानच्या काळामध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा म्हणा, अंगणवाड्या सगळ्या बंद आहे, परंतु शिक्षण मात्र सुरू आहे. तर यासाठी एक आकार नावाचा अभ्यासक्रम आहे. आकार नावाचा अभ्यासक्रम आहे. त्या अभ्यासक्रमामध्ये 10 कृती सांगितलेल्या आहे की त्या माध्यमातून त्या मुलाला पूर्वशालेय शिक्षण आपण द्यायला पाहिजे. आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होतो की आत्ताच कालच SCERT पुणे
यांच्या अंतर्गत पुरस्कार वितरण झाला. मी म्हणजे माझ्या जिल्ह्यातनं प्रथम आली होती, जो अरे वा वा. नाविन्यपूर्ण क्या उपक्रम बात है. सादर केला होता. वा, तो वा, जिल्ह्यातनं मी प्रथम आली. उपविभागातून मी पहिल्या 10 मध्ये आली आणि राज्यावर कालच मला पहिल्या 5 मध्ये उत्कृष्ट मध्ये अरे सिलेक्शन वा, झालं. वा. मनापासून अभिनंदन आपलं. तर हे सांगताना मला खरंच आनंद होतो की हे सगळं आम्ही आमच्या अंगणवाडीत केलेल्या कामाचं ते फलनिष्पत्ती म्हणा किंवा काही बरोबर, म्हणा, बरोबर. पूर्वशालेय शिक्षण हे ज्या दमाने द्यायला पाहिजे त्या पद्धतीने अंगणवाडीच्या डिजिटल अंगणवाडीच्या माध्यमातून, आगारच्या माध्यमातून मुलांना हे शिक्षण दिलं जातं. आणि तुम्हाला जर यासंबंधी जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही युट्यूबवर ललिता आसटकर म्हणून जर सर्च केला तर माझ्या अंगणवाड्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतील. त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष प्रयोग केलेला आहे. आणि हा जो विभाग आहे हा आम्ही केवळ म्हणजे कागदावर काम नसून प्रत्यक्ष म्हणजे जी आहेत आपली बालकं आणि गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे, जो तुम्ही वारंवार उल्लेख करताय की संवेदनशील जे घटक आहे त्या संवेदनशील घटकावरती आम्ही काम करतो. जर 3 वर्षापासून 3 ते 6 वर्षामध्येच त्याची पूर्वशालेय म्हणजे शाळेत जायच्या आधीची तयारी करून घेतली त्याच्याकडनं, ज्या पूर्वशालेय गोष्टी आहेत त्या बाळाला जर शिकवलं तर निश्चितच तो पुढे शिक्षणाच्या प्रभावात येईल, टिकेल आणि बरोबर. शिकेल सुद्धा. बरोबर. खरं म्हणजे आता आहार हे तर आता आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे, कारण आता ते आपल्या शरीराचं पोषण करतं. बरोबर. परंतु आता मनाच्या आणि मेंदूच्या पोषणासाठी चांगले संस्कार त्याला देणं हे सुद्धा अतिशय गरजेचं आहे. तर हा जो काही एक आकार नावाचा जो एक फॉर्मॅट आहे, जो अभ्यासक्रम आहे, तर त्याचं स्वरूप कसं आहे नेमकं? आकार नावाचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये 10 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. कुठल्या असतात आणि त्या? त्याच्यासाठी म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक, मुक्त खेळ, म्हणजे त्याच्यावर कोणत्याच प्रकारचं असं बर्डन नाहीये आणि तू हेच केलं पाहिजे तेच केलं नाही, पण जाणीवपूर्वक आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. जसं आता संस्काराची गोष्ट केली ती संस्कार हे असे होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागेल. मग 3 ते 6 वर्षाचा जो वयोगट आहे तो संवेदनशील गट आहे. आणि तुम्ही आताच म्हटलं की मेंदू जो आहे तर तो 2 वर्षापर्यंत एवढा डेव्हलप होत असतो की एका सेकंदाला 700 जोडणी त्याच्या मेंदूमध्ये होत असतात. म्हणून मी याच्या आधी जो उल्लेख केला ना 1000 दिवस बाळाचे, तर हे 1000 दिवस का महत्वाचे आहे? या 1000 दिवसावर जर आपण त्या चांगल्या प्रकारे आहार, आरोग्य आणि चांगल्या संस्कारावरती, आता आपण एक कन्सेप्ट आली आहे गर्भसंस्कार नावाची, ती पण एक कन्सेप्ट आहे. त्या माध्यमातून आपण त्या बालकावरती चांगले संस्कार करत असतो. परत थोडंसं मागे येऊन मी तुम्हाला सांगेल की आमच्या विभागामध्ये एक कम्युनिटी बेस इव्हेंट म्हणजे समुदायावर आधारित कार्यक्रम म्हणून 5 कार्यक्रम घेतले जातात. एक आहे नोंदणीची माता, म्हणजे ती गरोदर आहे, त्याबरोबर लगेच तिची नोंदणी करायची. लगेच तिची नोंदणी करण्यामागचा उद्देश असा आहे की तिला फोलिक ऍसिडच्या गोळ्या, आयरनच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, तिची नियमित तपासणी, तिचं BMI, तिचं HB हे नियमित तपासल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून जी गर्भारपणातली काळजी म्हणतो ना आपण ती त्या माध्यमातून घेतल्या जाते. म्हणून तो नोंदणीचा कार्यक्रम घेतला जातो. दुसरा जो आहे तो अर्धवार्षिक घेतला जातो. म्हणजे तुम्हाला असं म्हणजे माहिती असेल की आपण 1 वर्षाचा झाला की मोठा वाढदिवस साजरा करतो, पण आमचा असा विभाग आहे की बाळ 6 महिन्याचं झालं की त्याचा अर्धवार्षिक वाढदिवस आम्ही साजरा करतो. अर्धवार्षिक वाढदिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा होतो ते की तुम्ही संस्कृतमध्ये किंवा आपल्या जेव्हा त्या अन्नप्राशन नावाची एक संकल्पना आहे, तर अर्धवार्षिक म्हणजे 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे मातेने नुसतं निव्वळ आणि निव्वळच दूध पाजायचं, याला म्हणतात एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फिडिंग. आणि जसं ते बाळ 6 महिन्याचं होते, 6 महिन्याचं झाल्यानंतर वरच्या आहाराची सुरुवात करणं गरजेचं असते. मग हा इव्हेंट असावा. अच्छा. हा एक प्रोग्राम असावा, हा कार्यक्रम असावा. कारण काय करतोय आपण, जनजागृती जेवढी चांगल्या पद्धतीने, कसं आहे आमचा विभाग खूप चांगलं काम करत आहे, पण त्या पद्धतीने मार्केटिंग होत नाही ना. माल आपण खूप चांगला म्हणजे पिकवतो आहे, पण तेवढ्या पद्धतीने त्याचं मार्केटिंग पण होणं फार गरजेचं आहे. तर आमच्या विभागामध्ये एवढी चांगली संकल्पना आहे. आता कदाचित ही 1000 दिवस बाळाची ही संकल्पना इतर विभागाला माहिती नसेल, -9 ही संकल्पना माहिती नसेल की जिथून शून्यातून निर्मिती होते. म्हणजे आमचा एकमेव असा विभाग आहे की तो तिथनं काम करतो. म्हणजे आम्ही सुरुवात आहे त्याची, म्हणजे कसं आहे एखादं घर बांधायचं आहे तर त्याचा पायवा जर व्यवस्थित असला तर इमारत चांगली राहील. बरोबर. म्हणजे आम्ही जे खाली जे काम करतो आहे तर ते त्या पद्धतीचं आहे. अगदी खरं. आता आपल्या स्पष्टीकरणामुळे एक प्रश्न डोक्यात आला आता ताई, की आता आजची जी किशोरी आहे, आजची जी युवती आहे, तर ती उद्याची माता आहे. नक्कीच. तर म्हणजे मातांची तर काळजी आपण घेऊच, परंतु ती भविष्यातली माता चांगली सुदृढ आणि सशक्त व्हावी, तर या ठिकाणी किशोरींना आपण काय मार्गदर्शन कराल? कारण हा अत्यंत महत्वाचा आहे. अगदी बरोबर. आणि माझ्या आवडीचा म्हणजे प्रश्न तुम्ही विचारला. किशोरी जी आहे ही भावी होणारी माता आहे. 11 ते 18 हा जो वयोगट आहे आपण किशोरीचा वयोगट म्हणून आपण
त्याला ओळखला जातो. हा एकदम वादळी अशांततेचा काळ म्हणा, कारण याच्यामध्ये तिच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही बदल होत असतात. मग शारीरिक बदलाला समोर जात असताना तिची आपण मानसिक डेव्हलपमेंट आपण कशी करायला पाहिजे हे पण महत्वाचं आहे. आणि किशोरी जेव्हा म्हणजे ही मुलगी जेव्हा किशोरी म्हणून येते तर तेव्हा मातेचं पण एक कर्तव्य असते की आता तू तिची आई नाही, तू तिची मैत्रीण आहेस. कारण या वयामध्ये जे काही प्रॉब्लेम येतात, जर तिला म्हणजे फ्रेंड सर्कल चांगलं असेल तर ती त्यांच्याशी डिस्कस करेल, पण नसेल तर तिचे प्रश्न तिच्या मनामध्येच राहतील ना. म्हणून मातेने तिचं शारीरिक मानसिक जे काही बदल होत आहेत ते बदल तिला टिपता आले पाहिजे आणि तिच्याशी संवाद साधता आला पाहिजे मेंटली. कारण कसं होते 11 ते 18 वर्षामध्ये तिला पाळी यायला सुरुवात होते, शरीरामध्ये वेगवेगळे बदल येतात. मग मासिक पाळी व्यवस्थापन जे म्हणतो आपण त्याला सामोरं जात असताना तिला कशा रीतीने आपण मानसिकरित्या तिला तयार करायला पाहिजे. आपल्याला असं माहिती असेल काही जमाती वगैरे आहे त्यामध्ये म्हणजे जेव्हा त्या मुलीला पहिल्यांदा पाळी येते तर एक तो पण इव्हेंट साजरा केला जातो. तर याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. म्हणजे तिला ही कटकट न वाटता एक म्हणजे हे आपल्या शरीरात होणारा हा जो सकारात्मक बदल आहे ही भावना तिच्यामध्ये रुजणं गरजेचं आहे. आणि आताच तुम्ही म्हटलं की ती भावी होणारी माता आहे. मासिक पाळीच्या दरम्यान बरंचसं रक्त वाहून जाते. मग हे भरून येण्यासाठी तिचा आहार योग्य पाहिजे. आहार अत्यंत योग्य असणं गरजेचं आहे. मासिक पाळीच्या दिवसामध्ये तिने कॅलेंडर मेंटेन करणं गरजेचं आहे. कारण कधी काय होतं या काळामध्ये कधी 2 महिन्यांनी कधी तर हे माहिती व्हावं यासाठी तिने ते कॅलेंडर मेंटेन करणं फार गरजेचं आहे. आणि तिच्या आईनी तिची आई न होता मैत्रीण होणं गरजेचं आहे. आणि तिच्या आहार आरोग्य पोषणावरती लक्ष देणे. आणि HB सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचं HB तपासणी करून घ्यायची 3-3 महिन्यांनी. तिचं BMI म्हणजे तिच्या उंचीनुसार तिचं वजन आहे का, तिचं वजन तिची उंची किती आहे आणि तिचं वजन किती आहे. मग हे जर कमी असेल तर तिला आपल्याला त्या पद्धतीने तिला सांगावं लागेल. आणखी एक गोष्ट आजकालच्या मुली म्हणा किंवा कोणी आता एक तरुणाईची क्रेज आहे ग्रामीण भागामध्ये पण हे 0 फिगर मेंटेन करण्याकडे लक्ष जातं. बरेचदा याच्यावरनं आम्ही खूपदा मार्गदर्शन करतो. कारण कसं असते नटनट्यांचे प्रभाव मुलांवरती असतातच. या वयामध्ये त्यांचं आकर्षण तिकडे असते, आभासी दुनियेमध्ये जास्त ते वावरतात. तर अशा वेळेस काय होते ती आपसुकच आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करते. कॉलेजला समजा ग्रामीण भागामधून कॉलेजला जाणारी मुलगी असेल तर ती टिफिन नेणार नाही किंवा तिला ते आउटडेटेड वाटेल टिफिन नेणं किंवा काही करणं. तर या संबंधाने जनजागृती होणं गरजेचं आहे. जे ISC म्हणतो आपण इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन म्हणजे सूचना देणे, माहिती देणे आणि त्याला शिक्षित करणं. ह्या 3 गोष्टी जर आपण योग्य प्रकारे केलं तर निश्चितच किशोरीचं आरोग्य चांगलं राहील. आणि तिच्यामधलं जे ॲनिमियाचं प्रमाण आहे आज आपण बघतो ना बऱ्याचशा किशोरी हा ॲनिमिक आहे आणि पुढे चालून मग ही माता झाली. गर्भात वाढणारं जे बाळ आहे ते तर तेवढं आयरन शोषून घेते मातेकडनं आणि पण तिच्यामध्ये ती डिफिशियन्सी निर्माण होते आणि पुढे ती ॲनिमिक होते आणि मग इतर आजाराला ती बळी पडते. म्हणून या किशोरावस्थेमध्ये जर तिची योग्य ती काळजी घेतली तर भावी माता म्हणून ती आपली जबाबदारी पेलण्यास सक्षम होईल. नक्कीच. आता या इतक्या सहजतेने आपण जे स्पष्टीकरण दिलं ताई या ठिकाणी मला वाटतं हे स्पष्टीकरण प्रत्येक आईने आपल्या वयात येणाऱ्या मुलीला समजावून सांगितलं पाहिजे आणि तो जो एक मोकळा संवाद त्या दोघींमध्ये होणं गरजेचं आहे. परंतु आता काही कौटुंबिक मर्यादा येतात आणि याबाबत आपण काय आपल्या मुलांशी किंवा मुलींशी बोलावं तर ही चुकीची धारणा आहे. हा संवाद अगदी मोकळा आणि तितकाच फ्रँकली व्हायला पाहिजे. यासोबतच आता ज्या पद्धतीने आपण किशोरी मुलींच्या संदर्भात इतक्या सजगतेने आपण बोलतो परंतु या दरम्यान घरातली जी वयात येणारी जी मुलं आहेत तर त्यांच्यासोबत हा मुद्दा अजिबात कधी डिस्कस होत नाही. आपण कधीच त्याबाबत चर्चा करत नाही आणि त्यामुळे काय होतात की मुलं एकतर एकलकोंडी होतात किंवा मग चुकीच्या संगतीत आलेत तर मग त्याचे भयंकर परिणाम स्वतःच्या कुटुंबाला आणि समाजाला सुद्धा ते भोगावे लागतात. तर हे होऊ नये यासाठी पालक आणि मुलगा यांना काय सांगाल ताई? हो, आता तुम्ही जो आता म्हटलं की संवाद होत नाही, म्हणजे मूळ काय आहे आपल्याला समस्या माहिती झाली की संवाद होत नाही घराघरामध्ये. तुम्हाला ती एक म्हण माहिती असेल की मुलाला जर वडिलाचा बूट झाला किंवा चप्पल झाली तर तो त्यांच्या बरोबरीचा होतो आहे ना, असं म्हटलं जातं. पण आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये म्हणजे जो संवाद साधला जाते तर तो होत नाही. त्यामुळे काय होते बरेचसे प्रश्न निर्माण होतात. आता आपण बघतोच आहे तुम्ही जे आता म्हटलं की तो इतर ठिकाणून
शोधतो. आपण माहितच आहे, आपण सगळे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे बरोबर विद्यार्थी आहे, झालो बरोबर आहे आहे. आता आपण. आपल्याला म्हणजे आणखी एक युनिव्हर्सिटी मिळाली ना ती व्हॉट्सअपची. फार आपण त्याच्यामधल्या म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बरोबर आहे की चूक आहे हे न बघता सरळ सरळ आपण ते फॉलो करू लागतो. आणि मुलांच्या बाबतीत तेच आहे. आता आपण जसं तुम्ही किशोरीच्या बाबतीत मी म्हटलं, तर म्हणून मी किशोरीला जेव्हा किशोरींची सभेचं आम्ही आयोजन करतो ना, त्यावेळेस मातेला येणं कंपल्सरी असते. अच्छा. हा, कारण मातेशी आम्ही जोपर्यंत हा संवाद साधन, कारण बरेचदा माता पण इतकं अकवर्ड फील करतात. आता वास्तविकता एक स्त्री म्हणून आपण ह्या गोष्टीला समोर जायला पाहिजे. बिलकुल. आपण जर कसं असते, एखादा मुद्दा मांडत असताना आपण आपलं जे हेजिटेशन आहे किंवा अकवर्डनेस आहे हे जर बाजूला ठेवलं ना, तर कोणतीही गोष्ट सहज होत असते. मग हीच गोष्ट आम्ही त्या मातांना सांगतो. आणि आता बऱ्यापैकी माता देखील म्हणजे किशोरींशी म्हणजे स्वतःच्या मुलींशी संवाद साधतात. आणि हीच गोष्ट केवळ म्हणजे मुलींसाठी नाही आहे. आपण बेटी बचाव बेटी पढाव म्हणतो. आजकाल बेटा बचाव बेटा पढाव हे पण तेवढंच महत्वाचं झालेलं आहे. गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की मुलींवरती असे संस्कार करा, तसे संस्कार करा, पण एक आई म्हणून मला सुद्धा असं वाटते की नाही, जोपर्यंत आपण आपल्या मुलावरती योग्य संस्कार करू शकत नाही, तर एक आई म्हणून मग माझा पण तो अधिकार नाही की मी आई आहे बा म्हणून. तर हे मुळापासून म्हणजे पहिलं, आणि घरातलं वातावरण तसं असायला पाहिजे. पती पत्नीनी दोघांनी ठरवलं पाहिजे की नाही बा आता मुलगा बरोबरीचा झाला. बऱ्याचशा गोष्टी आपल्या लक्षात येतात, तर आपण ते मुलांना समजून सांगितलं पाहिजे. पण हे होत नाही. प्रत्येक कुटुंबाचा जर आपण एक सर्व्हे केला तर हा विषय जरा वेगळ्या वळणाकडे जाईल की काय अशी भीती पालकांना आणि मुलांना सुद्धा वाटत असतात. आणि काय होतं की या वयातली जी मुलं आहेत, म्हणजे आता 8वी 9वी 10वीतला मुलगा असेल तर त्याचं एक वेगळं भावविश्व असतं. तो त्या भावविश्वात रममाण असतो. या ठिकाणी जर चुकून तो वाईट मित्रांच्या जर संगतीत आला तर त्याचं पूर्ण आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतो. तर ही या ठिकाणी खबरदारी घेणं जितकं म्हणजे आईची जबाबदारी आहे, तर किंबहुना त्यापेक्षा जास्त वडिलांची यामध्ये महत्वाची भूमिका आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे ना तुम्ही जे म्हणता ना. म्हणूनच मी मगाशी म्हटलं की पती पत्नीने पहिल्यांदा डिस्कस करणं गरजेचं आहे की आपण मुलांशी काय बोललं पाहिजे, किंवा आपल्या दोघांचं पण वर्तन मुलांसमोर काय असलं पाहिजे. एखादी समस्या असली तर चिडून रागवून ती सुटणार नाही. तर तुम्हाला त्याला ती समजून त्याचे दोन्ही फायदे आपल्याला सांगावे लागेल की जसं आहे आता मोबाईल वापरायचे फायदे आहे तसे नुकसान पण आहे. तशी प्रत्येक गोष्ट असते. चांगला मित्र आपल्याला असणं गरजेचं आहे, पण तो चांगला आहे की वाईट आहे हे पण ठरवता आपल्याला आलं पाहिजे. हा, सगळ्यांच्या सोबतही राहत असताना आपल्याला आपलं वेगळं अस्तित्व जपता पण आलं पाहिजे. तर ही मुळात सुरुवात ही कुटुंबानी करायला पाहिजे. कठीण आहे, तुम्ही म्हणता बऱ्याचशा गोष्टी कठीण असतात, पण हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. म्हणजे आपल्याला कोणत्याही गोष्टीची सुरुवात करावी लागेल. सुरुवातीला आता आम्ही पण या क्षेत्रामध्ये काम करत असताना जेव्हा आम्ही डिजिटल अंगणवाडी डेव्हलप केली किंवा किशोरी सभेमध्ये हा विषय मांडला, तर तेव्हा आम्हाला पण ह्या गोष्टी जड गेल्या. पण आता मुली स्वतःहून बोलतात, त्या बोलक्या झाल्या. बरोबर, स्वतःहून सांगतात. माझे मी मध्यंतरी एक लेख लिहिला होता की कळ्यांचं फुल होताना जरा कुठेतरी चुकतंय. म्हणजे माझं म्हणजे त्यामध्ये त्या लेखामध्ये मी उल्लेख केला होता की प्रसार माध्यम जे वगैरे आहेत तर या माध्यमातून पण काही गोष्टी चुकीच्या दाखवल्या जातात. जसं सॅनिटरी पॅडची ऍड दाखवली जाते, त्यामध्ये तुम्ही निळा कलर का दाखवता, रक्ताचा कलर लाल आहे ना, मग तुम्ही निळा का दाखवता. म्हणजे कुठेतरी हे म्हणजे तुम्ही पण प्रसार माध्यमांचं जे काम आहे की योग्य गोष्ट समोर आणणे, तर मग ते का होत नाही. म्हणजे कुठेतरी आपलं चुकतेच ना ते. आणि बऱ्याचशा रूढी परंपरेच्या नावाखाली आपण याला वेगळं वळण देतो. आणि त्यामुळे त्या मुलीच्या मनामध्ये म्हणजे कसं एक काय बा हे मंथली पिरियड म्हणजे एक कटकट असं तिच्या मनामध्ये येते. तर असं न येता जर खुल्यापणाने आपण जर संवाद केला तर ह्या गोष्टी कुठे ना कुठे, असं नाही म्हणत मी की पटकनच म्हणजे हा विकास आहे, वेळ लागेल, विकास आहे किंवा परिवर्तन आहे ते हळूहळू होत जाईल, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि तेव्हाच आपल्याला याचे काही ना काही परिणाम हे दिसून येतील. आणि बरेचसे पालक म्हणजे आता पहिल्यांदा पालक यायचे नाही, आईच यायची सभा म्हटली की, पण आता पालक पण येतात. किंवा मासिक पाळी व्यवस्थापनाची जेव्हा मी म्हणजे कार्यशाळा घेते किंवा शाळेमध्ये वगैरे जाऊन वगैरे, तर बरेचसे पहिल्यांदा शिक्षकांना जे जेंट्स शिक्षक होते त्यांची प्रतिक्रिया असे, मॅडम तुमचं चालू द्या ना, काय आहे तर मी त्यांना आवर्जून सांगायचे हा चालू द्यायचा विषय नाही आहे, समजून घ्यायचा विषय आहे, हा चालू द्यायचा विषय नाही आहे. आणि मी माझी ती एकच अट असायची की तुमचा स्टॉप जर पूर्ण बसत असेल, मग तो जेंट्स असो की लेडीज असो, इथे काही जेंडर बायस नाहीये, हा विषय समजून घ्यायचा आहे, वडिलांनी समजून घ्यायचा आहे. आईनी केवळ आईनीच सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या नाही, वडिलांनाही समजलं पाहिजे की हे काय आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. म्हणजे शिक्षिकेलाच समजलं पाहिजे असं नाही, त्या शिक्षकांनाही समजलं पाहिजे. बिलकुल बिलकुल. तुम्ही शिकवत असताना समोर तुमची म्हणजे विद्यार्थी पण आहे ना, विद्यार्थिनी पण आहे, दोन्ही पण आहेत तुमच्या समोर, मग दोघांच्याही समस्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे ना.
मग त्या सगळ्या स्टॉपनी तिथे बसायचं. मग नंतर अशा प्रतिक्रिया यायला लागल्या की पूर्ण सेशन झाल्यानंतर, मॅडम तुम्ही म्हणता ते खरी गोष्ट खरंच आहे की हा चालू द्यायचा विषय नाही, हा समजून घ्यायचा आहे. नक्कीच. म्हणून म्हणजे कसं कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं महत्वाचं आहे. नंतर काय परिणाम दिसतील ते दिसतीलच. बिलकुल. आणि ते सकारात्मकच होईल. ते निश्चितच आपण म्हणजे तेवढं सकारात्मक असणं गरजेचं आहे. नक्कीच. फारच मौलिक मार्गदर्शन ललिताताई आपण करत आहात. या ठिकाणी एक म्युझिकल ब्रेक आपण घेणार आहोत. पुन्हा एकदा तुमच्या मनातलं गाणं आपण आपल्या रसिकांना ऐकवणार आहोत. तर कोणतं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल? तूने ओ रंगीले कैसे जादू किया. बिलकुल. मित्र हो, जागतिक महिला दिनाच्या संदर्भात ललिताताई यांच्यासोबत आपला हा संवाद सुरू आहे आणि या ठिकाणी त्यांनी जे मार्गदर्शन केलं तर ते फार मोलाचं आहे. या मार्गदर्शनासोबत या गाण्याचाही मित्र हो आपण आनंद घ्या आणि ऐकत रहा रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. मित्र हो, आपण ऐकत आहात रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. आणि बांधवांनो, आज 8 मार्च अर्थातच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ललिताताई यांच्यासोबत आपला जो अतिशय संवेदनशील विषय घेऊन जो संवाद सुरू आहे, तर हा संवाद मित्र हो केवळ
टाइमपास किंवा काहीतरी एक औपचारिकता म्हणून इतक्याही हलक्यात घेऊ नका. तर तो गांभीर्याने यातले काही मुद्दे जर आपण समजून घेतलेत, या महिला दिनाचं मित्र हो सार्थक होईल अशी एक आशा तुमच्याकडनं व्यक्त करतो. खरं म्हणजे आता ललिताताई रेडिओ म्हटला की आपल्याला थोडीफार वेळेची बंधनं पाळावी लागतात, परंतु आपला जो विभाग, आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्या, तर या आत्यंतिक संवेदनशील पद्धतीनं आपण त्याला सामोरे जात आहात. मध्यंतरी पोषणाचा जो एक उल्लेख आपण केला आणि त्या संदर्भातलं स्पष्टीकरण सुद्धा दिलं. तर दरम्यानच्या काळात आता वर्तमानपत्रामधनं अनेक बातम्या आल्यात की ज्या पद्धतीनं आपल्या दैनंदिन आहारामध्ये जी पोषण मूल्य जायला हवीत, तर सरकारने याला टार्गेट करून परसबाग ही एक नवी संकल्पना आता सगळ्या जनतेपुढे मांडलेली होती. तर मला वाटते तो अनुभव जो आपला आहे तर तो सुद्धा ऐकायला आम्हाला आवडेल. तर काय सांगाल? कारण आता परसबाग याच्यासाठी काही फार मेहनत लागत नाही. फक्त जे काही आपण त्यामध्ये बीज टाकणार आहोत ते फक्त बाजारातून खरेदी करून आणणे, किंवा मला वाटतं शासन सुद्धा ते पुरवठा करत आहेत. तर परसबागीच्या संदर्भात हे सांगेल की ही काही कन्सेप्ट काही नवीन नाहीये. परसबाग आपल्याला माहितच आहे, आपण ग्रामीण भागाशी जोडलेले लोक आहोत. आपल्या परसामध्ये म्हणजे जी काही जागा आहे तिचे काही 2-4 झाडं लावणे आणि त्याचा तो भाजीपाला आपल्या रोजच्या आहारामध्ये त्याचा समावेश करणे आणि याची थोडीशी ते वेगळ्या रीतीने त्यांनी डेव्हलप केलाय आणि परसबाग ही संकल्पना अस्तित्वात आली. तर आमचा विभाग देखील रिलायन्स सोबत 2016 पासून, याच्या आधी पण आमच्या अंगणवाड्यांमध्ये परसबाग होत्या, परसबाग नव्हत्या अशातला काही भाग नाही, पण 2016 पासून प्रायोगिक तत्वावर आपला वर्धा जिल्हा त्यांनी निवडलेला होता आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी तालुक्याचा समावेश त्यांनी केला होता आणि प्रायोगिक तत्वावरती पहिली परसबाग टाकरखेडा येथे निर्माण केली. तर त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर खूप चांगलं आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला 7 दिवसाच्या भाजीपाला आरामात मिळू शकतो. 21 असे वाफे आहे. मध्यंतरी तुम्ही केळीचं झाड लावू शकता, आजूबाजूला हळद असते, पालेभाज्या, फळभाज्या आणि इतर पण आपण लावू शकतो आणि त्याची रचनाच अशा पद्धतीने केलेली आहे की रोजची एक भाजी आपण त्या ठिकाणून वापरू शकतो. याचा फायदा असा होतो की बाजारातून आपण जे काही विकत आणतो तर त्यावर काय पेस्टिसाइड असेल, काय रासायनिक पदार्थ फवारलेले असेल याची कल्पना नसेल आणि तो कुठून आला असेल तो भाजीपाला, तर जी शुद्धता आपण म्हणतो ती नाही. परंतु प्रत्यक्ष लावलेला जो भाजीपाला आहे त्यातनं आपल्याला सेंद्रिय भाजीपाला मिळतो आणि आपल्याला माहिती आहे मी लावलेला आहे आणि त्या पद्धतीने, आणि तिथे आम्ही कोणताही रासायनिक पदार्थ फवारत नाही. जे काही आहे ते सेंद्रिय पद्धतीनेच म्हणजे त्या ठिकाणी उगवण्यात येते आणि त्याचा वापर केला जातो. राहिला प्रश्न बियाणांचा, तर एक सीड बँक देखील तयार केली आहे की माहित आहे ना, बरंच म्हणजे जेव्हा ते भाजी वाळते वगैरे तर मग त्याचं सीड आपण जर तयार करून ठेवलं तर मीटिंगच्या दरम्यान प्रत्येक अंगणवाडी सेविकेला थोडं तुझ्याकडे काही वेगळं आहे का तू दे, माझ्या म्हणजे देवाणघेवाणीच्या माध्यमातून म्हणजे जो बियाण्यांचा प्रश्न आहे तो पण सुटतो. किंवा काही म्हणजे असे लोक असतात ते पण आपल्याला बियाणे प्रोव्हाइड करू शकतात आणि परसबागेचा उपयोग असा की जो ओला कचरा आहे तो त्या परसबागेमध्ये जिरतो. म्हणजे एका प्रकारे आपण पर्यावरणालाच मदत करतो आहे ना, आणि त्यासोबत आपल्यासाठी जो काही अंगणवाडीमध्ये जो आहार शिजवला जात होता आतापर्यंत तर त्याच्यासाठी पण त्याचा उपयोग झाला. जी खिचडी होती, जी पिवळी होती, ती कलरफुल होण्यास मदत झाली, तर ती रंगीत होण्याला मदत झाली आणि मुलांमध्ये पण नाविन्य ते वाटू लागलं मुलांना आणि त्याचा परिणाम निश्चितच आरोग्यावरती होतो. म्हणजे जे वेट गेन व्हायसाठी, वजन वाढीसाठी त्याचा उपयोग होतो. नक्कीच. आणि थोडंसं त्याच्या बाबतीत सांगे की आमच्या ज्या किशोरवयीन मुली आहेत ना त्यांनी सुद्धा त्या परसबागा आपल्या घरी तयार केलेला आहे. म्हणजे कुठेतरी हा एक आपण म्हणतो ना कम्युनिटी बिहेवियर चेंज, म्हणजे समुदायामध्ये जो बदल आपल्याला करायचा. लोकांना माहिती आहे, लोकांना काहीच सांगायची गरज नाही, लोकांना माहिती आहे, फक्त आपल्या त्या पद्धतीने फक्त त्यांना कळायला पाहिजे ती गोष्ट आणि हीच गोष्ट आपल्याला करायची आहे. तर किशोरींनी सुद्धा परसबागा आपल्या घरी तयार केलेल्या आहेत. फार एक चांगला सकारात्मक बदल हा म्हणायला पाहिजे. खरं म्हणजे आता ललिताताई, आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपला संवाद सुरू आहे आणि या मुलाखतीच्या निमित्तानं आपला आवाज आपल्या अनेक महिला भगिनी ऐकत आहेत. तर या दिवसाचं औचित्य साधून त्यांना काय मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा आपण एक त्यांची भगिनी, त्यांची एक मैत्रीण म्हणून आपण त्यांना काय सांगू इच्छिता? एक मैत्रीण म्हणूनच मी त्यांना सांगू इच्छिन किंवा त्यांच्याशी संवाद साधू इच्छिते की समजा माझ्यासारखी करिअरिस्टिक वुमन असो किंवा घरी राहणारी असो किंवा इतर क्षेत्रामध्ये ती कार्यरत असेल, कुठेही असेल, कुठेही काम करत असताना आपल्याला कडूगोड अनुभव येत असतात. म्हणून अशा वेळेस आपण संयम ठेवणे, कधीही आपला तोल ढळू न देणे, स्वैरभैर न होणे आणि प्रत्येक येणाऱ्या आव्हानाला समोरं जाणं. म्हणजे माझी तरी स्वतःशी मी एक खुणगाठ बांधलेली आहे की एखादी गोष्ट करायसाठी मला दुसऱ्यांची रेषा लहान करायची गरज नाही, आपोआप आपली रेषा मोठी करा
बिलकुल हा तर कारण कसं Positive असते way. हा पॉझिटिव्ह वे आणि हा हे असं करते ते तसं करते म्हणून 4 जणी आपण एकत्रित महिलांविषयी असं गमतीने म्हटल्या जाते. परंतु आपला इतिहास सांगतो की जेव्हा 4 जणी एकत्रित येतात तर तेव्हा त्या इतिहास पण घडवू शकतात. तर म्हणून आपण असं नाही की मी कमी शिक्षण झालाय किंवा काही नाही, फक्त मनामध्ये ठाणलं किंवा मनामध्ये जर आपण निश्चय केला तर नक्कीच आपण काहीतरी चांगलं करू शकतो. सक्षमीकरण आपण हे जे म्हणतो तर आपण छोट्या छोट्या गोष्टीमधून जरी आपण केलं, एखाद्या स्त्री मधील स्त्रीत्वाचा आदर ठेवणे तरी हा देखील एक सक्षमीकरणाचा बिलकुल, फार मोठा बिलकुल, बिलकुल. म्हणजे फार मोठी गोष्ट आहे असं मला असं वाटते. yes, yes, आणि प्रत्येक स्त्रीनी जोपर्यंत आपण पुरुषांच्याच बाबतीत म्हणतो की पुरुष स्त्रियांना असं, पण माझं तर वैयक्तिक असं मत आहे, जोपर्यंत स्त्रीचा मान ठेवणार नाही, स्त्रीमधली अस्मिता ओळखणार नाही किंवा स्वतःतील अस्मिता जागृत करणार नाही आणि स्त्रीमधील स्त्रीत्वाचा ती जोपर्यंत मान ठेवणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्त्री सक्षम झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. तर प्रत्येक स्त्रीने यासाठी प्रयत्न करावा. आणि बरेचदा आपण असं म्हणतो की जबाबदारी आणि ओझं यामधला जर आपल्याला फरक कळला ना तर कोणत्याच गोष्टीची म्हणजे तक्रार राहत नाही आपली. बरोबर. आणि बरेचदा आपण म्हणतो की याने मदत केली नाही, त्याने मदत केली नाही किंवा काही नाही, याच्यामुळे हे राहिलं त्याच्यामुळे ते राहिलं, असं कधी होत नाही. जर आपण प्रामाणिकपणे आपले जर प्रयत्न करत राहिला तर नक्कीच आपल्याला फक्त आपले म्हणजे चालत राहायचं. मला जर सांगणं कोणाला आहे तेच आहे की तुम्ही म्हणजे धावायला तर शिकलं पाहिजे, पण धावता नाही आलं तर चालता आलं पाहिजे आणि चालता नाही आलं तर रांगता देखील आलं पाहिजे. असं जर आपण करत राहिलो तर निश्चितच आपल्याला कोणती ना कोणती संधी मिळते. प्रत्येकाला संधी मिळते, फक्त संधीचं सोनं करता आलं पाहिजे. सांगताना आनंद होतो की जसं मी मगाशी सांगितलं की राज्यस्तरावर माझ्या नवोपक्रमाची निवड झाली. आतापर्यंत सगळ्यांच्या शुभेच्छांनी आणि केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करता आलं. जरी मी ICDS क्षेत्रामध्ये कार्यरत असली तरी एक इतरही क्षेत्रामध्ये मला काम करता आलं. आणि नुकतीच माननीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी आपण तुम्ही चर्चा ऐकलीच असेल, सगळीकडे चर्चा होत आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे कसं राहील 2040 पर्यंत. तर माझी विदर्भातून त्यासाठी निवड झाली आणि अशी परमेश्वर कृपेने ह्या ज्या काही संधी मिळत गेल्या तर आपण त्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे. फक्त आपलं काम करत राहायचं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा आणि पुढे चालत राहायचं. यश आपलंच आहे. कोणती पण जबाबदारी पेलवत असताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला इतरांची मदत घेता आली पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती हा युनिक असतो, त्याच्यामध्ये काही ना काही चांगलं असते. ती चांगली गोष्ट आपण स्वीकारत जायचं. आता आम्ही पण काम करत असताना ICDS मध्ये काम करत असताना विविध विभागाचं आम्हाला मदत घ्यावी लागते. मग ते पोलीस डिपार्टमेंट असो, तहसील असो, BDO सेक्शन असो, इतर कोणताही विभाग असो, तर प्रत्येकाची मदत आपण घेतली पाहिजे. आणि फील्डमध्ये काम करणाऱ्यांना तर मी सांगेल की आपल्या वाणीवरती नियंत्रण असणं फार गरजेचं असते आणि जो संयम आहे तो ठेवणं गरजेचं आहे. आणि प्रत्येकामधून काहीतरी स्वीकारायचं, प्रत्येकाची मदत घ्यायला आपण तयार राहायचं. प्रसंगी कोणाचं कौतुक सुद्धा करायचं, त्यासाठी पण मागे पुढे पाहायचं नाही. कौतुकही करता आलं पाहिजे आपल्याला आणि तेव्हाच आपण आपलं काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. नक्कीच ललिताताई, खरं म्हणजे आता ज्या ओघवत्या भाषेमध्ये आणि मनापासून आपण ही जी सगळी स्पष्टीकरणं दिलीत त्याबद्दल तर तुमचं कौतुक आहेच. आणि जे पुरस्कार आतापर्यंत तुम्हाला प्राप्त झालेत या पुरस्काराबद्दल आणि जबाबदारीबद्दल सुद्धा आपलं कौतुक करतो, अभिनंदन करतो. आपण वेळातला वेळ काढून आमच्या स्टुडिओला जो एक मौलिक संदेश या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि महिला वर्गाला जो दिला त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं रेडिओ वर्धाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करून या ठिकाणी या मुलाखतीला विराम देतो. आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद.